याचं दुःख ना फक्त चष्मेवाले समजू शकते. जेव्हा पाऊस येतो समोरचा रस्ता दिसत नाही ना, तेव्हा काय हालत होती ते त्यांनाच माहीत असतं. तर हॅलो यू ऑल, मी आकांक्षा, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळपासून पाऊस काही थांबतच नव्हतं आणि हे क्यूट असं बर्ड्स बसले होते समोरच्या बिल्डिंगमध्ये. तेवढ्यातच माझं एक पार्सल आलं आणि मी एवढं मोठं काय मागवलेलं मलाच माहीत नाही. तर चला बघूयात आपण मी काय मागवलेली आहे. तर मी असं मस्त असं रॅक मागवलेली आहे, कारण मला किचन कट्ट्यावरती छोटे छोटे डबे ठेवायचे आहेत. तर मी हे असेंबल करून दाखवेल नंतरनी. तर मला जायचं होतं डीमार्टला, त्याच्यासाठी मी पटकन तयार झाले. पाऊस कमी व्हायची वाट बघत होते. थोडंच पुढे गेलं लगेचच पाऊस आला आणि परत चष्मा पुसायला थांबावं लागलं. तर 5-5 मिनटाला थांबत मी फायनली पोचले डीमार्टला. तर तिथं शॉपिंग थोडीशी केले, कारण मी एकटीच गेले होते, माझ्यासोबत कोणीच आलं नव्हतं. मी फर्स्ट टाईम एकटी गेले. खूप बोर होत होतं, तरी पण मी शॉपिंग केले खूप मज्जा करत. आणि हे मला काय दिसलं एक, जर मी लहान असताना शाळेत असताना हे जर असलं असताना मी रडून तडपडून फडफडून काही पण करून मी घेतले असते यार. आणि ही स्केल बघून तर मी शॉकच झाले, कारण किती क्यूट आहे हे. आणि हे तर काय आहे मला अजूनसुद्धा समजलेलं नाही. हे कॉम्पॉस बघून मला खूप छान वाटलं. आणि फायनली मी बिल केले आणि बाहेर आले. एवढं सगळं घेतले तर मी खरं यार, पण वरती कसं घेऊन जायचं हे मला खूप टेन्शन आलं होतं. तरी पण रडत थडपडत गेले मी वरती. असा गेला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.